इथं आहे बघा, इथं उगम आहे, वर बर्फाचं पाणी डायरेक्ट उगम आणि मंदिर. इथं शेवटचं गाव आहे. काय हेलिकॉप्टर उडते या पलीकडच्या साईडला आणि काय इतकं मस्त म्हणजे आहे ना, एकदा तर यायला पाहिजे, असं नाही म्हणणार नाही. किती लोक येतात. चला सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग. तर आज असं वातावरण झालंय, मागं बर्फ आहे आणि 6 किलोमीटर चलत जायचंय. व्हिडिओ आपला पूर्ण बघायचा आहे आणि ही बर्फ बी बघायला जावं लागतं. आता ही बर्फ दिसत जवळ गेलं आणि इकडे हेलिकॉप्टर बी उतरत, हेलिकॉप्टर चालू इथं. चला आता रूमहून आम्ही निघलोत, आता 6 किलोमीटर चलत चलत. पैसे असल्यावर काही पण आहे. आतापर्यंत महाराष्ट्र हा चल. चला गाड्या इथं लावल्यात, पार्किंग केल्यात आम्ही दोन्ही बी आणि हॉटेलवर मुक्काम केलाय. आता चाललो 6 किलोमीटर जायचंय दर्शन घेण्यासाठी. इकडे बघा पार सूर्य उगलाय, बघा बर्फ बघायला जायचं. बघा डोंगर कसं ऊन पडलंय, एकदम सुंदर असं वाटतंय. आणि चला रवी दादा ते ह्या साईडला गेलेत आणि आम्हाला ह्या साईडला जायची. बर्फ आहे ना, त्या बर्फाच्या साईडला जायची. तो बर्फ पडला इकडे जायचं. हेलिकॉप्टर कंटिन्यू चालू आहे बघा, सगळं दाखवतात बर्फ वगैरे. आणि आता सध्याला इथलं वातावरण, इथून चलत जायचंय त्याचं शेवटचं गाव. म्हणजेच इकडे वर हॉटेल आहेत, ह्या इथं हेलिकॉप्टरचं उतरायला जागा आहे. इथून 5-5 मिनिटालाच जातात आणि इकडे डोंगर आहेत असे. आणि इथं एवढं भारी वातावरण आहे. चला असं वातावरण बघायचं म्हणलं, फिरावं लागत आहे. कसं वातावरण वाटतंय, कसं एकदम मस्त. आणि कधीतरी आपल्याकडे असं वातावरण नसतंय बघा, बर्फ गार. तिन्ही कानपट्ट्या लावल्यात बघा. आता बघा इथं रविदादांनी कशी कानपट्टी लावली. इथं जाम झाली, तितकी थंडी वाजती. जर्किंग घालून सगळे लोक वर चाललेत आणि आपल्याकडे उन्हात आता नको नको होतंय. 9 वाजताच एवढी हाल होती की गरमणी सांगायचंच नाही. आता इथून सुरुवात झाली ट्रेक करायला. तर डायरेक्ट आता तिकडे बर्फ तिथं दिसतोय, तिकडे जायचंय. तर हळूहळू त्या दिशेला जायचंय. मग बघू, 6 किलोमीटर आहे. भाऊ काय नजारे आहेत, काय मस्त. इथं शेवटचं गाव आहे. काय हेलिकॉप्टर उडते या पलीकडच्या साईडला आणि काय इतकं मस्त म्हणजे आहे ना, एकदा तर यायला पाहिजे, असं नाही म्हणणार नाही. किती लोक येतात. संदीप भाऊ जरा पॅक गार लागत आहे आणि गार जरी लागत असलं तरी फ्रेश वाटतंय. तसं काही विषय नाही, थंडी बी आहे. सकाळचं वातावरण फ्रेश आहे. आता 6:30 वाजल्या सकाळच्या. ह्या दिशेने इथं संदीप थांबलाय. तर असंच काढाकाडाने जायचं. इथं पुढं उगमस्थान आहे. म्हणजे कसं आहे, उंच डोंगर आहे, बर्फ आहे आणि बर्फाचं पाणी होऊन खाली पडतं. तर बघू मग तिथून उगमस्थान आहे. तर सूर्य उगला ह्या साईडनी. चला. आणि उंच उंच डोंगर जर बघायला गेलं तर बघा पर डोक्यावरच आहेत. आणि काय होतंय, रवी दादा मागं राहिलेत, व्हिडिओ लोडिंग करतात ते, तुमच्यासाठी व्हिडिओ येईनात म्हणून. चला सर्वजण लागलेत आपले आपले फोटो काढायला आणि मस्तपैकी गर्दी पण झाली. आता सूर्य दर्शन झाले. आता जरा बरं वाटतंय, नाही तर एवढं गार लागत होतंय सांगायचंच नाही. आणि होतंय काय, रवी दादा आहेत ना, व्हिडिओ टाकण्यासाठी एका जागेवर थांबते. तर रेंज नाही, थोडा प्रॉब्लेम आहे. ते मागं थांबले तोपर्यंत आम्ही म्हणत पुढे जाऊन थोडा आराम करतो. सगळ्यात बघायचं म्हणजे हे डोंगर आपल्या जे आपण चाललोत ना, इतका उंचे की कॅमेऱ्यात वाटत असेल किंवा दिसत असेल, पण ऑलरेडी असं पाहिलं ना तर लय उंच आहे. डायरेक्ट जर दगड आहे ना, असं डायरेक्ट डोक्याविन असं वाटतं. इतका उंच डोंगर आहे बघा. आणि ह्या डोंगराच्या काडाकाडाने चाललोत आपण. संदीप भाऊ थांबत आहेत, म्हणलं हळूहळू जाऊ आपण. हेडू काढीत आणि जवळच म्हणजे बर्फ आहे म्हणून थंडी पण वाजती. तर आता काय होतंय, गावाकडं असलं ना आपल्या तर मग व्हिडिओ काढायला थोडं लाज वाटते. पण इकडं आलं ना तर इथं काय, ह्यांना मराठी कळतच नाही कुणाला. त्याच्यामुळं काय आपल्याला लाज वाटत नाही. काय बोलतो ते त्यांना कळत नाही, नाही का. त्याच्यामुळं काय वाटत नाही. हेच जर आपण गावाकडं बोललो तर सगळे आपल्या तोंडाकडे बघतात. आता आपण जर मराठी बोलायला लागलोत नाही इथं, तर जेवढे माणसं येतं ते त्यांना कळत नाही. ते बघत आहेत की काय बोलत आहेत आणि काय शूटिंग करते. पण मजा येते. म्हणजे अनोळखी लोक असले ना तर बिंदास बोलता येते, किती पब्लिक असल्यावर. आणि भरपूर जण असे आहेत की नवीन नवीन व्हिडिओ काढत असतात. त्यांची पण इच्छा असते की आपण पण ब्लॉग बनावा. तर 100% बनवा ब्लॉग. बिंदास. काय जीवन एकदाच आहे, कोणाचा काय विचार करायचा आहे. जेवढं होईल तेवढं काढीत राहा. मी पण काढतोय आणि तुमचा सपोर्ट बी आहे आता. तर बघू, चांगलं वाटतंय. जरी कमेंटला उत्तर नाही दिलं तरी टाईम भेटा ना सध्याला, पण काही बी कमेंट करा, आपण लाईक करतो तिथून.
चढताना मात्र भरपूर दम लागतोय, भरपूर हाली गोड्यावर चाललेत. पण यंग पोरं पण म्हणजे मला पण दम लागलाय आणि भरपूर लोक चलत येतात. दमाने ट्रेक करायचा, पण काही वयातच यायला पाहिजे आपण, नाही तर लय वय झाल्यावर काही उपयोग नाही मोकार. कारण चालत जाण्याची मजा आहे ती अशी नाही आहे. आणि आम्ही ट्रेक केला आहे तो पार त्या तिकडे केला आहे, पार ही दिसतंय ना ह्याच्या पलीकडून केला आहे. तिथून चालत चालत आतापर्यंत थोडंसं आलो आणि भरपूर लोक चाललेत चलत, आणि काही चाललेत गोड्याव आणि काही पाठीव, आणि काही तसले 4 माणसं धरून बी नेतात. जितक्या माणूस कमी वयात येईन ना तितकंच चांगलं, म्हणजे चालता येतं, तब्येत बी चांगली असते. जितका उशीर होईल तितका त्रास होईल. आणि हे जर आपण नाही पाहिलं आयुष्यात येऊन तर मग काय उपयोग नाही असं वाटतं. कारण आपलीकडल्या वातावरणात आणि इकडं लई फरक आहे. एवढंच इथं थोडासा दम लागतो, म्हणजे ऑक्सिजनचा काही प्रभाव असू शकतो, पण फक्त दम लागतोय बघा, नाही तर दुसरं काहीच नाही. नाही तर लोक थांबत थांबत हळूहळू वयस्कर माणसं चाललीत बघा. चला आता ना चढाई अशी नाही का उंच उंच काही वर जायचं असं जाग्यावर चालत चालत आलं तर बघा काही पण खायला आहे. असं मकाचे कणीस आहेत 30 रुपयाला. कितीला? 50ला का 30ला? हे 50 रुपये आणि हे 30 रुपये. चला फ्रूट पण आहे. लय डेंजर हे, कधी येतात गोडे, गोडे आले की जरा अवघडच आहे. हे पाडतेन ला काही गोडे, अरे थांब गोडे, अरे अरे ह्या अंगावरची यायला लागली गोडे आम्हाला. बस 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 चला. तर असं चढायचं आणि गोडे ते लय त्रास होतोय, वाढ बारीक आहे आणि जर असं फ्रूट बी आहेत पण थोडं महाग भेटतं. संदीप तर निसा चलचलच करतोय. रोको रोको रोक दो, रोक दो सवारी, रोक दो. सवारीच्या सगळ्या दमलेत हे, आणि इथं थोडे सगळे जण बसलेत. ह्यांना बी दम लागतोय की राव, माणसं आहेत ते बी राव, थांबत थांबतच जणांना राव. गोडे गोडे बी येतात त्याच्यात लय ताराशी. रवी भाऊ एक ना मागच राहिले, ते त्यांनी गाणं केला. एक तर संदीप आहे ना हे ऐकत नाही, नुसतं पुढं चला चला म्हणतोय संदीप. आणि रवी भाऊ बी काय ऐकायला तयार होणार की त्यांची व्हिडिओ आता टाकीची, तिथं रेंजच नाही काय पडायची व्हिडिओ. बरं त्यांना म्हणलं होतं संध्याकाळी व्हिडिओ टाका, ही थोडंसं थांबा 1 तासभर, पण संध्याकाळी व्हिडिओ टाका. आणि ते काय करतात, चालतानाच व्हिडिओ डाउनलोडला टाकतात, चालतानाच एडिटिंग करतात, आणि मग टाईम बी जातो. टाके ना का थोडं थोडं जमल्यावर, पण लई वेळ लावतात. आणि ह्यो तर गडी काय ऐका ना, ह्याचं जरा कसं झालंय, बिमारी झाली जरा तुम्ही काय होतं मिळालेला माड्याव आणि चलतात पाच सहा देव करायचे असते, ते दिलं सोडून. तू तर फार का लोळायला लागला सिधे रस्त्याला, इतकं काय झालास. बरोबर आहे, पण आता काय होतंय, पेशंट म्हणजे जुलाबाचं ते पटकन पळत आहे, जागे जागे असलं का कुठं बी मग बसतंय. आणि मग ती तब्येत त्याची एवढी चांगली नाही म्हणून आता थोडं रवी भाऊला बी सोडून पुढं आलो. येते रवी भाऊ, पण सगळ्यांचंच ऐकावं लागतं. कधी मला ह्यांचं ऐकावं लागतंय, कधी त्यांचं ऐकावं लागतंय. हे आले 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 साईडला 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 पळा पळा, लय पळत येतात. बारीक जागा आहे, छोटीशी जागा आहे फक्त, त्याच्यातच सगळेजण चालतात. आणि साईडला खोल खोल दारे आहेत. मग पुन्हा वर डोंगर असा आहे, त्याच्या कोपऱ्या कोपऱ्याने चाललो आणि मस्त व्हिडिओ दाखवतो. मस्त बघत बघत एन्जॉय घ्या, कारण ज्यांना नाही आलं त्यांना निदान बघायला तरी भेटल. मीच फर्स्ट टाईम आलोय पण आनंदी झालोय. पण लय दारे आहेत, गाडी चालवताना पण ब्या वाटतंय. दरी तर जाती का काय, एवढं जितकं आम्ही चालतो ना एकच गाडी बसून एवढेच रोड आहे, आणि फक्त मोटरसायकल जाईन, मोठी गाडी एकच बसती, त्याच्यामुळे ना खोल दारे आहेत. भीती वाटती, मनात धडकी भरती आणि अवघड आहे. हे असं न्यायचं म्हणलं ना एक जणाला खूप मेहनत आहे बघा. आणि इकडं उंच उंच जायचं म्हणजे आता इथं पूल आहे, आणि पुलाच्या वर पार तिकडं जायचं, वर 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 लय उंच आहे. चला गोडे आले, चला गोडे आले, पळा पळा, गोडे आले साईट, गोडे आले साईट, हो का गोडे आले. चलो 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 चलो, बघा किती गर्दी आहे. काय म्हणजे निसर्गाची देणगी आहे. म्हणजे इकडं बर्फ पडतोय फक्त, आपल्याकडं बर्फ बघायला भेटत नाही. आणि अजून तर पाऊस काळा बी सुरू नाही, बर्फ आणि थंडी बी आपल्याकडे काय ऊन आहे, इकडं बर्फ आहे. ते आपल्याला आपल्या देशालाच म्हणायचं निसर्गाची देण आहे, की आपल्याला इथं काही लागत नाही ना आपल्याकडे आहे असं बघायला. त्या दुसऱ्या देशात गेलो असतो ना, आता चार्ज घेतले असते, चार्ज जाण्याची. असं 1 रुपया लागला नाही आम्हाला अजून, चार्ज 1 रुपया. झालंय जाम ब्रिजवर, थोडं थांबायचं का भाऊ, लय ब्रिज जाम झाला.
गर्दी वाढतच त्यांनी चालली. हे कटाळले त्यांनी गोड्यात बसणार ना मग. हा ही गर्दी कमी होऊ दे आता, गोड्यावली जाऊन दी मग जाऊ आपण. एक ते इथं गोडी संदीपचं काय झालं? इथं गोडे याच्यामुळे गोडी दडकी आणते. अरे मी साईडला बस ना, साईडला बसा म्हणलं. रवी दादाला बी घ्या चलत सांग नाही काय नाही. आणि सगळेजण आपण काय करू, परत घेऊन जाते ते वाहिलेच, परत तसले पाठाडाव घेते ते वाहिलेच. गोड्यानी जाणार बसून, गोडा असं घसरत बरं का. आणि जर पडलं तर जिम्मेदार कोण? गोड्या बी जिम्मेदारी नाही. चालताना एखाद्या गोड्याने लात मारली, जिम्मेदारी नाही. नेत्याने पडलं तर ते तरी काय करते? ते बी माणसं हटकून थोडी पाडणार आहे. हा दम लागलाय, लय माणसं वाढली आता. खाई खाई साईडला ना असं आहे बघा, इतकं बेकार आहे. खाली दरीचे आणि थोडासा रोड, नाही तर मग नुसते का लोक आलेत. एवढं बी खोल आहे ना दरी, लय दरी खोली. आणि वर चलो गोड्याने लय तारास दिलाय नुसतं साईड साईड साईड. बघा किती भीड झाली आहे चालायला. त्यात गोड्या असल्या ना मग चालता बी येत नाही. चालले गोड्या बसून बसून बघा पाठीवर बी. हा अवघड आहे. चला 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 गोडे आलेत मागून, चल. आले होय, चला पटकन. लय गर्दी झाली लय, एवढं दम लागतोय ना सगळेच. आणि एवढी गर्दी आहे आणि लय वर जायचं अजून. लय अवघड आहे, लय लय गर्दी आहे, खूप गर्दी झाली. हे असं गोडे आणि हे जाणाऱ्यांचंच लय अवघड आहे. ह्यांना बी तराशे आणि जाणारा चालणाऱ्याला बी तराशे. एवढी मेहनत आहे ना. हे तर माणसं आहेत, गोड्यावर गेल्यावर काय अडचण नाही. आणि सगळे खोकत आहेत, इतका दम लागला. यांची तब्येत बघा. बहुत मेहनत है, बहुत मेहनत है, मेहनत बहुत ज़्यादा यार, बहुत मेहनत. कच्चे वाले का कुछ नहीं चलेंगे, तुमको तो वजन उठाना है. रोड भी ऐसा है, इतनी भीड़ है. ज्यादा ले जा रहे पैसे, ज्यादा थोड़ी नहीं ले जा रहे पैसे, जायज पैसे ऐसे वो तो है बात. चला जेवढे सवारी ओले आहेत ना त्यांना इतका दम लागतो, नुसतं खोकत येत आणि स्टिंग किंवा पाणी पितेत. आणि होत असताना 2-3 सवाऱ्या जास्तीत जास्त दिवसभरात 3-2,500 रुपये एका माणसाचे घेतात. किलोवर असेल ते काय वजनवर असेल माणसाच्या, वजन तितके पैसे असतील. पण 2,500 रुपये जर एक सवारी म्हणलं तर 3 जरी झाली 7.5, म्हणजे जवळपास जर 4 माणसं असेल तर बघा मग समजा 2,000 रुपये भेटत असतील. पण मेहनत लई आहे. सगळे तेच बसलेत दमलेले, पाणी पिऊन आराम करून पुन्हा जायचं. भेडी एवढे माणसं असतात, चलून चलून दम लागतो ती वेगळंच, बोलता येत नाही ती वेगळंच. आणि त्याच्यात खोकायला येते. पण पुन्हा पण साईड लावा पुन्हा गोडी त्याच्यातूनच किती हाली म्हणजे. आणि खालच्या साईडला बघा दरी किती खोली. हा इतकी दरी खोली म्हणजे काय सांगायचंच नाही. तर हिकडल्या साईडला दिसेल तिथं माणसं आहेत ना बघा, तिथपर्यंत खोली. असंच वर जायचं. आता इथं बर्फच लागलाय. आता कुठवर जाते काय माहिती, आता कुठं मंदिर आहे बघावं लागेल. काय होतंय महत्वाची गोष्ट म्हणजे काय होतंय, संदीप जरा आमचा पुढे गेलाय काय की पुढं काय मिळत नाही, निस्ता पळतोय. आणि कुठे संदीप माग कसं करायला तू माझ्याकडे फिनिश खाल्लो म्हणजे एकटं असं करायचं का? प्रोटीन शरीर, प्रोटीन पाहिजे, गार पाणी नांगूळ करतो, गहाळ होतो, प्रोटीन कणीस. फिनिश खाल्लो ओके मध्ये. रवी दादा पुढे काय काय मिळणार असं सोडून द्यायचं. हा रवी दादा सोडून द्यायचं, तू सांग मला. निस्ता चला चला करतोय. आणि रवी दादाचा फोन लागला आणि रील नका का लागा. चला आता बर्फ जवळ आला, निदान बघून घेतो रवी दादाची वाट बघतो. शेवट काय माहिती का, मंदिर आहे. आणि आले आता हे मंदिर आहे जवळ. आणि मंदिरापासूनच नदीचा उगम होतो. हे असं पहाड आहे, उंच डोंगर आहे आणि बर्फ आहे. तिथं वर डोंगरावर बर्फ आहे ना, त्याचं मंदिरापाशी आले की मंदिरापर्यंत आहे, सगळं आहे खायला भेटेल तुम्हाला.
सगळ्या गोष्टी आहेत, हॉटेल वगैरे सगळे शेवटपर्यंत, त्याची काही अडचण नाही आहे. चाललंय आणि इथं मंदिर आहे आणि इथं हे सांगते सगळ्यांना इकडं पाण्याच्या दिशेने जाऊ नका, इकडं अलाउड नाही आणि इकडं पुढं रस्ता बी नाही आहे, डायरेक्ट उंच डोंगर आहे आणि डोंगरापासून खाली डायरेक्ट पाणी पडतंय आणि तरी बी माणसं इकडं जातील. चला ह्यांनी सांगितलं इकडं कुणी जाऊ नका, सगळे खाली व्हा, तिकडं आंघोळ्या करा आणि तिकडं मंदिर आहे. संदीप लवकर आंघोळ कर, चल लवकर, सगळे बाहेर जायचे, लवकर कर पटकन. तर मेन विषय असा झालाय की तुम्हाला सांगायचं महत्वाचं म्हणजे तिथं गरम कुंड आहे पण तिकडं अलाउड नाही, पण आता तरी आम्ही चाललो थोडं आम्हाला लावलंय तर पटकन जाऊ. चला इकडं पलीकडे एक जाऊन द्या ना, तिथं गरम पाणी, तिकडं आंघोळ करायची. चला ते खवळायला लागले, तिकडं ड्युटी त्यांची, ते म्हणते तिकडं जाऊ नका कोणाला येऊन देत नाही. चला आपलं थोडंच आहे, चला एकदा आंघोळ करून घेतो गरम कुंडमध्ये. आणि उगमस्थान आणि इकडं बर्फ काय आहे, इकडं यायचं म्हणलं तर येऊन देत नाही, इथं बसलेत फक्त मी आणि संदीपच आलोत कशामुळं, इथं कुंडाचं पाणी ती बी गरम असं उकळत आहे पाणी. पाणी जर तुम्हाला बघायचं असेल ना तर इथं संदीप आंघोळी केली आहे संदीपनी आणि इथं उकाळलंय म्हणजे काय नुसता बाहेर टाकला ना सीझनच इतकं गरम आहे म्हणजे अंगच बाजून आणि बाजतंय बी. ऑलरेडी तुम्ही नीट हिडू बघा, बाजतंय बघा, इथं येतंय पाणी गरम गरम. इथं आलं ना मग इकून थोडं गार पाणी येतंय, गार गरम म्हणून इथं आंघोळ होतीये. मग ही तिथून मी गार पाणी ही काढून येत आहे, ही एकदम बर्फाचं पाणी आहे. आणि असंच ही शेवट उगम आहे, या साईडला उगम आहे बघा, बर्फाचं पाणी डायरेक्ट खाली येतंय, खाली आल्याच्या नंतर इथं येतंय आणि इथून खाली जातंय आणि ह्या साईडला इथं मंदिर आहे. आता मंदिरात जायचं दर्शन घ्यायला, तिकडे जे लोक आहेत त्यांना इकडे कोणी काही येऊन देत नाही, स्पेशल ते काका थांबलेत, आता कोण आहे ते माहीत नाही आपल्याला. तर चला आता सध्याला संदीपनी कुंडात आंघोळ केली, ती बी गरम पाण्यात आणि तिथं गरम गार होतंय मिक्स, मग जमतंय काय अडचण नाही. पण गरम पाणी ही जर घेतलं ना उकळतं, पोळतंय पाणी सुद्धा पोळतंय बघा. आणि सगळ्यात जास्त उकळतं म्हणजे गरम कडक पाणी जे आहे ना ती येतं बघा इथून, बघा काय म्हणजे लीड आहे, उकळतं पाणी आहे, इतकं उकळतंय पुढे पुढे निघत ते उकळतंय बघा, दूरच निघतोय आणि इतकं पोळतंय पाणी की ह्यानी एक काय केलं संदीपने, काय केलं माहिती का, एक मागे आहे ना इकडं पाण्याचा भरला आणि ओतला असलो पोळालो, मला ते पोळायसाठीच ओतलं होतं त्यांनी. तर चला इकडे येणारे सगळे बंद झालेत, मी आणि संदीप पटकन आंघोळ करून आम्हाला म्हणले की तिकडे या, कारण काय होतंय जर तुम्ही दोघं इकडे दिसलात तर बाकीचे लोक पण इकडे येतील तुम्हाला बघू, त्याच्यामुळे इकडे जाऊ नका. कधी बी कसं आहे बर्फ जास्त बिघाडा की पाणी वाढतंय आणि लवकरच नदी क्रॉस करून पलीकडे या आणि बाहेर जा. पण तरी बी कसं आहे नवीन नवीन लोक येतात, काहीतरी घटना होत्यात आणि आपण तसं ऋषिकेशपाशी आहे ना स्कॅन केलं तर ते हिला आलं बी स्कॅन पुन्हा करावं लागतंय. आणि चला आता आम्ही चालू खाली लवकरच. संदीप आहे ना लय अवघड आहे, लय टाईम लावतो तो, आंघोळ करायला 1 तास लागतो. आता इथं कसं पटकन उरकायचं, त्याच्या मागून येऊन आंघोळ करून कपडे घातले किंवा अजून कपडेच घाली. ही एक संदीपची दादागिरी असते नुसती बोलण्याची, कोणाला तो गप्पच पाडणार, तो त्याचंच खरं करणार. असं आहे, कुठं जायचं म्हणलं की थांब म्हणलं की थांबावं लागते, जा म्हणलं की जावं लागते, घ्यावं लागतंय सांभाळून. आता आवाज येतोय का नाही काय माहिती पाण्यामुळं, पण तरी पण मी सांगतो एका गडी आवरीत नाही, हो का ऐकत नाही. आणि दादा कुठं येतं, रवी दादा कुठं येतं आम्हालाच माहीत नाही. ते आले आणि आम्ही पुढं आलो आणि आमची गाडी भेट बी नाही आणि फोन बी लागाना आणि कोण कुठे काय मिळाला. आंघोळ्या केलं बघू आता काय होतं ते. चला आता उंच उंच डोंगर येतं आणि उंच उंच दऱ्यात आणि ह्या साईडला बर्फ एकदम सेंटरला बर्फ दिसत नाही, मी समोरून दाखवतो समोरच्या कॅमेऱ्याने. ते आवाज येतात पण संदीप काय ऐकत नाही, ते म्हणते चला पटकन. आणि मोबाईल आहे ना, फोटो काढायचे तुला, उरक गरम पाणी म्हणून काय कवर आंघोळ नको करू, चल. बघा बर्फ कुठे, ते बर्फ सगळा पाणी झाले की खाली येतंय बर्फाचं. चला आता ही क्रॉस करायचं, अवघड आहे क्रॉस करायला, पडायचं बी वाटतंय बघा. तर चला संदीप उरकितोय, मोठे मोठे पहाड, मोठे मोठे डोंगर, पाण्याचा आवाज. आलो एकदाच अलीकड, लय बर्फ आहे, लय गार पाणी बुटात गेलं गार बर्फाचं पाणी बुटात. चला संदीप लय पाणी गार इकडं, तिकडं लय गरम आहे पलीकडं. चला एवढा रगिले हे एवढं सांगत पण तो काय ऐकत नाही संदीप. तो असा दमानी बिट घालतोय, लोकाला जायला भेटणार, तो गेला गरम पाण्यात आणि तरी बी तो आवरीना.
तो का ते आरडत येत पण ऐकत नाहीत. हे अलीकडचे पोरं ऐकणार, ते पलीकडचं तर संदीप ऐकणार. तो कधी आमचं बी ऐकत नाही. काय करावं त्याला? हे सांगतात ना की बाबा तुमची काय अडचण नाही आहे, पण तुम्हाला बघून बाकीचे लोक येतात तरी तुम्ही आंघोळ्या करा. कुंड सांगितले, गरम पाण्याचं कुंड आहे त्याच्यात करा. मग बर्फाच्या पाण्यात करण्यापेक्षा एवढी सवलत दिली ना तर मग जास्त माणूस त्याचा फायदा घेतो. आता ते एक मी आलो किती वेळ झालं बघा, ते अजून तिथंच आहे, अजून तो तिथंच फोटो काढत बसला बघा. आणि हे तर ऐकतच नाहीत पोरं. संदीप तर काय कुणाला भेट नाही बाबा, अवघडच खेळ त्याचा. अजून फोटो काढतोय, पटकन यायचं, त्रास होतो लोकांना. चला मंदिरात जायचं, इथं मंदिर आहे तर मस्तपैकी मंदिरात दर्शन घ्यायचंय. चला आता निघलोत मंदिरात, दर्शन घेतो आणि पुढं पुन्हा खाली उतरायचंय 6 किलोमीटर. तर चला संदीप जायला लागला तर तिथं गर्दी बी व्हायला लागली. तिथं दर्शन घ्यायचंय मंदिरात आणि निघायचंय खाली. तरच उंच डोंगर बघून बर्फाचं पाणी खाली येतं, गार हवा लागती आणि मस्त वाटायला लागले. आता काय दुपारी बरं वाटतंय, सकाळी जास्त गार लागते. आता मस्त जर्किंग वगैरे काढून तुले फ्रेश झालं आता एकदम आंघोळ करून. चला आपण त्याला खाली तिकडे बघा आंघोळ्याचं ठिकाण, सगळे आंघोळ्या करीत. दादा निघताना आमची म्हणजे काय झालं, फोन नव्हता लागत, भेटच नाही झाली. पुन्हा आताशी भेट झाली. दादानी मला कॅमेरा पण बनवले, कॅमेरा माझ्याकडे देत आत गेलेत आणि कधी शूटिंग काढायची वेळ आली ना कॅमेऱ्याने शूटिंग काढावं लागत. बघू आता दादा दर्शनाला गेलेत तर जवळ आता दर्शन घेऊन येतील, आवाज येतोय का नाही काय माहीत, आणि नंतर अजून थोडीफार शूटिंग काढायची. इथं आहे मंदिर, तर ह्या साईडला बघा आंघोळ्या करायच्या आणि दर्शन घ्यायला जायचं. वर जायचंय, रविदादा आले त्यांच्यासोबत आता आहे. निघताना सुरुवात भेट झाली, नंतर इथं पोहोचल्यावर भेट झाली. आता त्यांचं थोडंसं बघू काय म्हणते ते, आणि चला वर चालत कुंडाकडे बघू. चला आता दादा म्हणते जर कुंड गरम असेल तर आंघोळ करायची म्हणल्याच्या नंतर आता बघू, थोडा टाईम लागलच पण बघू. त्यांना पण आंघोळ करणं गरजेचं आहे, कारण गार पाण्याने आंघोळ जर केली तर मग दुखणे यायचे चान्सेस आहेत, आणि जर गरम पाण्याने केली तर एवढी काय गरज नाही आहे त्याची. तर बघू, त्यांना सांगतोय मी आहे म्हणून. बघू काय होतंय. दादा पाणी घेते, बघू काय म्हणते. थोडंसं पाणी बर्फातलं काय मिळालं लागणार, घरी पाणी न्यायचं ते भरून घेते काय कळणार सध्या. वर एकदम बघा इथं बर्फ आहे, बर्फाचंच पाणी येतं डायरेक्ट, बर्फ पाणी एवढं गारे म्हणजे चिल्ड. आता घरी नेण्यासाठी पाणी घेते. चला दादाचा स्पीकर, दादाचा मोबाईल, हा चालेल ना, या उरकून घ्या लवकर, मग आपण पटकन होईल. शूटिंग झाली, चालू 1 मिनिट. चला आता निघलोत, आता दादा आणि आम्ही आता चाललो खाली. आता इथं उरकलंय सगळं, दर्शन झालंय. इथं मंदिर होतं, मंदिरचं दर्शन घेतलं. जे उगम आहे वर डोंगरातून तो पण दाखवलाय, आणि इकडे भरपूर असं पब्लिक आहे, आणि पब्लिक काही कमी होत नाही दिवसभर. तर आता आम्ही परतीच्या प्रवासात निघतो लवकर उरकून. पुन्हा उद्या गंगोत्रीकडे जायचंय, नंतर केदारनाथकडे जायचंय, त्याच्यामुळं पटापटा उरकावं लागेल. चला गर्दी आहे, लय गर्दी झाली. आता जसं जसं उशीर होईल तशी गर्दी व्हायला लागली. सकाळी लवकर जर पाठा आलं तर गर्दी कमी असते, तर भरपूर अशी गर्दी आहे बघा. इथं उगम आहे, वर बर्फाचं पाणी डायरेक्ट उगम आणि मंदिर. आम्ही त्या मंदिराच्या पलीकडे होतो, आणि ही मंदिर, आणि इथून डायरेक्ट वरचं उगम. सगळीकडे बघा बर्फ आहे, फक्त बर्फापाशी जाता नाही आलं. बघू पुढं केदारनाथला बर्फ आहे जणू, तर हे सगळं बर्फाचं आहे बघा, बर्फाचं आहे. आणि खरं म्हणजे हा जो बर्फ आहे तेच उगम स्थान आहे.
शेवट बर्फ आहे, तिथूनच गंगाचा उगम स्थान होतंय आणि तिथून मग नदी तयार होती. बघा किती मोठी गर्दी झाली. आता इथं ट्रॉफिक पॅक झाले. काय करणार, असं ट्रॉफिक पॅक होतंय कधी कधी कधी. चला इथं काय माणसं ना इतकी ट्रॉफिक झाली का काय चालायला तयार व्हायना. थोडं ओरडलं ना मग ट्रॉफिक थोडी कमी होती. चला आता कसं ओरडतो एकदा सांगतो तुम्हाला मी, थोडी गर्दी कमी होती. चलो 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 चलते रहो. एक साइड एक साइड. चलो 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 एक साइड चलते रहो. एक साइड चलो. एक साइड चलो चलो. एक साइड बनो. चलो चलो चलो. एक साइड. आराम से चलो. जिनको चलना है आराम से चलो, बाकी लोग जाएंगे. चलो 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 चलो. बढ़ते रहो आगे. ओके धन्यवाद. जय माता दी. चलो. चला तर आता वरडून खाली आलो आणि रवी दादा वरच थांबलेत. लय ट्रॉफिक होती. आता ते कधी येतील काय सांगता येत नाही. त्यांना कमीत कमी 1 तासभर तर लागेल, कारण लय ट्रॉफिक आहे. जसं जसं मी ओरडलो तसे तसे लोक साईडला झाली. बघा मी सगळ्यांच्या पुढं आलो ओरडल्यामुळं. वो बोलते ना जो बिकता है नाही, जो बोलता है वही बिकता है, ऐसा कुछ तो है. म्हणजे काय आपण म्हणतो ना, बोलणाऱ्याचे फुलगे पण इकत येत, तसं आपण आरडलं ना सगळी ट्रॉफिकच एकदम वन साईडच झाली. चलो चलो एक साइड से चलो. पूर्ण रोडच एकदम जाम करतात बघा. गोडे येईन ती वरल्याशिवाय साईडला सरकत नाहीत. कसं जायचं असे गोडे आले. त्यामुळं आरडलं की मग होतंय, मग जमतंय चालायला. नाही ओरडलं तर काय चालणार आहे. आणि ट्रॉफिकमध्ये कवर बसून काय उपयोग आहे. त्याच्यामुळं सकाळी कोणतरी म्हणलं होतं सकाळ लवकर जा 4 वाजता. आम्ही गेलो पार 7 वाजता. पार दुपारची 12 वाजली, पार 1 वाजून खाली जायला अजून बी. ज्यावेळेस आपण बोलतो ना त्यावेळेस मग भरपूर लोक म्हणले असंच बोला म्हणजे गर्दी कमी होईल. असं बोलत राहा, कोणतरी बोललं पाहिजे मग गर्दी कमी होती. चलो चलो एक साइड. चलो चलो एक साइड. 6 किलोमीटर मध्ये सोपं नाही. ह्यांना एक तर वजं घेऊन जातात, ह्यांची मारणामातीची हाल, त्यांचीच गर्दी लई. आणि इकडे बघा अजून लई चक्रा मारून खाली जायचं. पर त्या पुलापाशी जायचं बघा. लई चक्कर लई लोक आहेत वाटाने. फुल रोड भरलाय. ते अशा गोड्या बसू येतात. गोड्याची भीती. गोड्यावाले पार आतमध्ये येतात, साईटच देत नाहीत. चलो चलो एक साइड चलो. गर्दी म्हणजे गर्दीची गर्दी आहे. चलो 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 चलते रहो. इतनी भीड़ है. म्हणजे काय म्हणायचं मला ते मी हिंदीत घ्यायलाच मध्ये चलो चलो चलते रहो बहुत भीड़ आहे. तर बघा इकडे दरी कसं मस्तपैकी पाणी आणि चलत विरावं लागत आहे. लय अवघड आहे मित्रांनो. हे प्रवास म्हणजे सोपाच नाहीये. ही बघा पाणी कुठं आहे, किती खोल दरी आहे. हां त्याच्या काठाकाठाने असं चालावं लागतं. लय विषय अवघड आहे. त्या खाली धक्का दिला तर खाली पडायचं. चलो 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 चलते रहो. अवघड विषयच खोल आहे. याच्या अगोदर मग असं 6 किलोमीटर मला लय दमत आहे, लय पाय दुखत आहे. चलो चलो. हे जे लोक आहेत ना हे लय दाखाबुकी करते करीत म्हणजे लागत आहे. काय कोणाचा विचार करत नाही. रपा जायचं असते, गर्दी हटत नाही. आणि असं इतकं दमाने तर आता ही खाली आहे, वर गेल्यावर हाल होती. ही सपाटी म्हणून काय वाटत नाही. चला आता आलं जवळ आता सपाटी आली. पटकन जातो रूमवर, थोडा आराम करतो, पुढे निघायचंय. बघता काय होतंय पार 1:30 वाजत आली बघा. 6 किलोमीटर चालणं सोपं नाही. मला गंगोत्रीचं दर्शन मी तर दाखवलंय. आता शिकता शेवट आलोय, एंड व्हायला लागले आता. तरी पण इथून ती मार्केट आहे का तिथं जायचं आहे बघा. आता मार्केट तुम्हाला दिसते. 6 किलोमीटर म्हणजे काय थोडं नाही. सकाळी 7ला गेलो तर आता जवळपास 2 वाजल्यात.
तिथं जाऊस तर अजून 2:30 वाजतालच, पण आता सपाटी आली म्हणून थोडंसं बरं वाटत आहे बघा. चला तरी लोकांची संख्या अशी आहे ही सकाळी पाठ 3 वाजल्यापासून जी चालू होती तर ती संध्याकाळी 8 वाजताच बंद होती वाटतं. 6च्या नंतर बंद होती, पण तरी पण 8 वाजेपर्यंत वर गेलेले लोक खाली येतात 8-9 वाजेपर्यंत. कारण तेवढे दुकानं बी आहेत, वर लाईट बी आहे आणि लोक बी तेवढे असते ते यायला, मग त्याच्यामुळे काय वाटत नाही. बघा बर्फ बघा आता उन्हाचा किती चमकायला लागलाय, तर बघा खूपच छान. आता प्रवास करून आलोय, पण एक गोष्ट अशी आहे की प्रवासामध्ये माणूस इकडं येताना ती कार्ड का आणतं ह्याचं कारण असं आहे, इकडं आल्याच्या नंतर नो गॅरंटी माणसाची नाही का. असं म्हणजे असतंय नाही का, कधी काय दगड पडेल काय सांगता येत नाही, काय होईल कोणा सांगा, त्याचं काय जिम्मेदारी आपण आपलीच आहेत. वर डोंगर उंच आहे आणि कधी बी आता पाऊस नाही, पण पाऊस का पडझड होती, पाणी वाढतं नदीला. तुम्हाला मी डोंगर दाखवतो, डोंगर कधी बी दगड असं पडू शकतो, एकदम डोक्यावर डोंगर आहेत. मला दाखायचं जर म्हणलं ना, आता ही बघा आता हे माणसं चाललेत यांच्या सरळ जर डोक्यावर म्हणलं ना तर बघा डोंगर आहे किंवा असा उंच डोंगर आहे. आता कधी एखादा दगड निसटला अचानक, आता काय माहिती हे कधी पडणार आहे. जर समजा कोणाला काही झालं त्याची जिम्मेदारी तो, म्हणून इकडे येणं म्हणजे जरा कठीणच वाटायला लागलं आहे मला. हे सगळे असं डोंगर बी ना असं एकदम डोक्यावी बघा. चला आपल्या जिम्मेदारी यायचं असतं, पुन्हा त्याला आपण काय म्हणतो नशीब, बघू काय होईल ती, त्याच्यामुळे यावं तर लागतेच. पण त्याच्यामुळे रिक्स आहे. मला भरपूर जणांचे फोन आले गावाकडून की तू गाडीवर गेला तर लय लांब गाडीवर गेला, एवढ्या लांब जायला नाही पाहिजे. माणसं अजून काही माणसाला कसं आहे बघा, दिल्लीसुद्धा माहीत नाही, दिल्लीला अजून आले नाहीत आणि तुम्ही म्हणजे बसनी इष्टनी रेल्वेनी दिल्ली वगैरे नाही, महाराष्ट्रसुद्धा सोडणार नाही काहींनी, आणि तुम्ही डायरेक्ट गाडीवर दिल्ली करून डायरेक्ट पुढं पार नेपाळच्याच बाउंड्रीवर गेल्यासारखं नाही का. उत्तराखंडात म्हणजे उत्तराखंडात जसं आहे तसंच पलीकडे नेपाळ आहे ना, त्याच्यामुळं मग एवढ्या लांब तुम्ही गाडीवर गेलात. आणि ती बी आम्ही इथं पोहोचलोत म्हणजे 6 दिवसात पोहोचलो होतो. म्हणजे इकडं ऋषिकेशपासून 7 आणि आज 8वा दिवस आहे. तर बघा गाडीसुद्धा म्हणजे बरीच रनिंग होती आहे. आता बघू कसं आहे, थोडंसं आम्हाला काय होतं व्हिडिओ काढता टाईम होतो व्हिडिओ काढायचा म्हणलं. चला शेवटी पोहोचलो आहे मार्केटमध्ये, सकाळी जिथून गेलो तिथून. आता इतकं ऊन पडलं म्हणजे जवळपास 2:30-3 वाजता अजून बी रूमवर जायला. म्हणजे दादा तर कुठं येतं ते दादा राहिले मागच, मी चलतोय आणि रूमची चावी माझ्याकडे, आणि संदीप तर काय आला बी गेला बी लवकरच. ते तर आमच्या दोघात नाही. पुन्हा रवी बाबू गडीभर भेटले, पुन्हा ते दमले, चालताच राहिले मागच राहिले. आता मी चाललोय रूमची चावी घेऊन, म्हणजे रूम उघडतो, मोबाईल बी थोडा चार्जिंगला लावतो आणि बाकीचं काय थोडंफार आहे ते आवडतो. म्हणजे आज निघलं म्हणजे पुढचा मुक्काम जरा लांब व्हायला पाहिजे, रनिंग उरकायला पाहिजे. तरी दादा ती उसर 3 वाजता आज असं वाटतंय. चला चालत लय वेळ लागतो, लय वेळ लागतोय. आता आलोय हॉटेलपाशी, तर दादा काय माहिती दादा कधी येतात, पण इथं हॉटेल काही समोर आताशी दिसते. आता जावं लागेल आम्हाला. मला तर लय काटाळा आला, मी आलं की थोडंसं झोपतो आधीवर 10-15 मिनटं किंवा अर्धा तास दादा येऊस तर, आणि नंतर मग पुढच्या प्रवासाला लागतो. पाय दुखत येतो. आता काय झालं, ही गाडी असल्यामुळं ना चालायची सवयच मोडली, आणि एकदाच असं चालायचं मला पहिल्या वेळेसच म्हणल्यावर मग तर पाय दुखणारच. या साईडने आलोय, इकडं अशा गाड्या पार्किंग येतं आणि आपलं जे हॉटेल होतं ते ह्या हॉटेलमध्ये रूम घेतलेली आहे. तर चला तिथं जायचं आता. ते म्हणलं पुढे का मागं रोड पण इसरत लय बारीक रोड असतात ना, आणि बारीक रोडने चलत आलो. खालून पण रोड आहे मोठा. चला आता रूममध्ये जाऊन आराम करायची. चावी आहे माझ्याकडं. मग मजा आली. कसा बर्फ दिसतोय निसा पांढरा शुभ्र. डोंगरावनी घरे असते, केदारनाथ पशी असतो बर्फ, पण तो बी असं लांब दिसतो, तिथं आसपास असतो. आणि बद्रीनाथला बर्फाचे डोंगर तिथं लांब दिसतो. केदारनाथला बर्फात नाही जाताना बर्फ असतो. तिथं गाडीवाल्याला कुणाला तिथं टपरी पुढं विचारून घ्या ना. असेल कुठ नाही मग चालेल ना, इथून तर भारीची एकच नंबर आहे. मंदिराचा काय विषय नाही, आपण इथूनच बघू. काय जाऊन बघायचं, फक्त टेकडी आहे, खाली खोल नदी आहे, पलीकडून नदी गेलेली आहे, आणि तिकडे बघा. हा बघायसारखं आहे सुंदर वातावरण, पण तिथूनच बघू शकतो आपण. बघा किती उंच डोंगर आहे, आणि असं भारी लोकेशन आहे की दादा काहीतरी मंदिर म्हणत जायची तिथं मधीच मंदिर आहे, म्हणजे नाही का सगळीकडून डोंगर आहे मधीच आहे, आणि पलीकडून नदी गेलेली आहे. एवढं भारी आहे ती मंदिर दिसायला, म्हणजे टेकाडाव. आणि त्या साईडनी बघा ना, ह्या साईडनी किती मोठा पर्वत आहे. मग आवडलंय, सीनच आवडला. सीन आहे, सीन लय भारी, पिक्चर मधल्या सीन आहे एकदम. आणि ती बघा कसं दिसतंय मंदिर मध्ये, आणि इकडं पण किती उंची डोंगर, आणि मध्ये एकदम एवढं भारी आहे ना.
हे डीपीच्या मध्येच आलो आम्ही नेमकं, त्यामुळे व्हिडिओ काढताना गंगोत्री इकडं बी तेवढंच आहे. 210 इथून. चालेल ना, जाऊ ना मग काय आपण. करू हा. नाही 50 किलोमीटर जाऊ. चालेल. कारण मला मी एक जणाला विचारलं आता फोन आलता हा ते म्हणला रात्रीचं ते रोडने प्रवास करू नका गाडीवर असं ना. हा हा अंधार बिल थांबा हा घाट आणि रात्रीचं तिकडे गाड्या बिरले वाच नाही हा हा